दर आठवड्याला दुबईला जायची महिला संशय म्हणून तपासणी केली आणि भयंकर प्रकार. संपूर्ण महाराष्ट्र पोलीस हादरले. गुजरातमधील एका छोट्याशा भागात राहणारी ही महिला वरकरणी अगदी सामान्य आयुष्य जगत होती. तिचं राहणं, बोलणं, वागणं सगळं साधं होतं. शेजाऱ्यांनाही तिच्याबद्दल कधी संशय आला नव्हता. मात्र काही नोंदी अशा होत्या ज्यांनी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या परदेश दौऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली होती. विशेष म्हणजे ती वारंवार एकाच ठिकाणी जात होती. काही दिवसांनी परत यायची आणि पुन्हा निघून जायची. सुरुवातीला हा केवळ योगायोग वाटला, पण जसजशा नोंदी वाढत गेल्या तसतसं चित्र वेगळंच दिसू लागलं. विमानतळावरील अधिकाऱ्यांकडे प्रत्येक प्रवाशांची माहिती नोंदवणारी अत्याधुनिक यंत्रणा असते. या यंत्रणेतून प्रवाशांच्या प्रवासाच्या सवयी सहज समोर येतात. याच यंत्रणेतून या महिलेचं नाव पुन्हा पुन्हा समोर येऊ लागलं. तिच्या प्रवासाचा पॅटर्न इतरांपेक्षा वेगळा असल्याचं स्पष्ट दिसत होतं. काही अधिकाऱ्यांनी तिच्या प्रवासाच्या तारखा तपासल्या. प्रत्येक वेळी ती जवळपास त्याच कालावधीत प्रवास करत होती. तिच्याकडे कुठलाही मोठा व्यवसाय नव्हता. परदेशात नोकरी नव्हती. नातेवाईकांविषयी ठोस माहिती मिळत नव्हती. मग एवढे वारंवार दौरे कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी शांतपणे निरीक्षण सुरू ठेवलं. कोणतीही घाई केली नाही, कारण केवळ संशयावर कारवाई करणं योग्य नव्हतं. त्यांना ठोस पुरावा हवा होता. त्यामुळे प्रत्येक प्रवासाची माहिती गोळा केली जाऊ लागली. महिला मात्र नेहमीप्रमाणे वागत होती. तिला कुणाचाही संशय आला नाही. ती विमानतळावर यायची, प्रवास करायची आणि परत जायची. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही घाबरल्याची भावना दिसत नव्हती. त्यामुळे तपास आणखी गुंतागुंतीचा होत गेला. दरम्यान काही अधिकाऱ्यांना वाटू लागलं की कदाचित हा केवळ वैयक्तिक कारणांसाठी होणारा प्रवास असू शकतो. पण दुसरीकडे काही अधिकारी अजूनही सावध होते, कारण अनेक मोठी प्रकरणं सुरुवातीला अगदी सामान्य दिसतात. अखेर एक दिवस असा आला की तिला अधिकृतपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. ती नेहमीप्रमाणे परदेशातून विमानाने परतली होती. विमानतळावर उतरल्यावर तिला बाजूला घेण्यात आलं. सुरुवातीला ती शांत होती. अधिकाऱ्यांनी तिच्याशी साधे प्रश्न विचारायला सुरुवात केली. कुठे गेलात? किती दिवस राहिलात? प्रवासाचा उद्देश काय होता? अशा सामान्य चौकशीतून सुरुवात झाली. पण तिची उत्तरं काही ठिकाणी विसंगत वाटू लागली. एका प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या उत्तराशी जुळत नव्हतं. काही माहिती देत होती, काही टाळत होती. अधिकाऱ्यांना संशय येऊ लागला, पण तरीही त्यांच्याकडे अजून निर्णायक पुरावा नव्हता. चौकशी जसजशी वाढत गेली तसतशी महिलेची अस्वस्थता वाढू लागली. सुरुवातीचा आत्मविश्वास कमी होत गेला. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता. अधिकारी प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. बॅग, कपडे, वैयक्तिक वस्तू सगळं तपासलं गेलं, पण काही संशयास्पद आढळलं नाही. अनेकदा अशावेळी तपास थांबवला जातो, पण या प्रकरणात अधिकारी मागे हटण्याच्या मनस्थितीत नव्हते, कारण त्यांना एक गोष्ट सतत खटकत होती. एवढे वारंवार परदेश दौरे आणि त्यामागे स्पष्ट कारण नाही. काहीतरी नक्कीच लपवलं जाते असं त्यांना वाटत होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आणखी सखोल तपास करण्याचा विचार केला. महिलेच्या वागण्यात काहीतरी असामान्य जाणवत होतं. तिच्या शरीर भाषेत एक वेगळाच ताण दिसत होता. तिला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आलं. मात्र याच क्षणी परिस्थिती बदलली. महिलेने तपासणीसाठी तात्काळ होकार दिला नाही. तिची अनिच्छा अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. सामान्यतः निरपराध व्यक्ती अशा तपासणीला फारसा विरोध करत नाहीत, पण इथे परिस्थिती वेगळी होती. महिलेच्या प्रतिक्रियेमुळे संशय अधिकच गडद झाला. अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली. प्रत्येक पाऊल नियमानुसार उचललं जात होतं, कारण पुढील कारवाईसाठी ठोस आधार आवश्यक होता. काही वेळात आवश्यक परवानग्या मिळाल्या. वैद्यकीय पथक सज्ज झालं. आता सत्य समोर येण्यास फार वेळ उरला नव्हता. पण नेमकं काय उघड होणार आहे याची कल्पना कुणालाही नव्हती. महिला शांत बसली होती, तर अधिकारी रिपोर्टरची वाट पाहत होते. वातावरणात एक विचित्र तणाव पसरला होता. प्रत्येकजण निकालाची वाट पाहत होता. अखेर तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली. मशीनने काही संकेत दिले. सुरुवातीला तज्ज्ञांनीही पुन्हा खात्री करून घेतली, कारण जे दिसत होतं ते सामान्य नव्हतं. अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. काहींनी एकमेकांकडे पाहिलं. आता संशय जवळपास खात्रीत बदलत होता. मात्र अंतिम पुष्टी आवश्यक होती. रिपोर्ट समोर आला आणि संपूर्ण प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं. अनेक दिवसांचा संशय अखेर खरा ठरत असल्याचं दिसत होतं. महिलेने जे लपवण्याचा प्रयत्न केला होता ते आता उघड होण्याच्या मार्गावर होतं. तपास अधिक खोलवर जाणार हे निश्चित झालं. अधिकाऱ्यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली. संबंधित विभागांनाही माहिती देण्यात आली, कारण हा प्रकार एका व्यक्तीपुरता मर्यादित नसल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्राथमिक चौकशीत काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यामुळे तपास यंत्रणा आणखी सतर्क झाली. त्यामागे मोठं जाळं असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि अखेर जे समोर आलं ते धक्कादायक होतं. वैद्यकीय एक्सरेमध्ये महिलेच्या शरीरात लपवून ठेवलेल्या 2 कॅप्सूल आढळल्या. त्या कॅप्सूलमध्ये तब्बल 550 ग्रॅम सोनं लपवलं होतं. या सोन्याची किंमत सुमारे 41 लाख रुपये असल्याचं समोर आलं. महिला दुबईहून भारतात सोन्याची तस्करी करत असल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी तिच्याकडून सोनं जप्त केलं असून या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.